हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. कुठून बोलताय? नाशिक जिल्हा अंबरसूल येवला तालुका. येवला तालुका, नाशिक. ओके. हां. हां, नाशिक म्हणजे ते पुण्याच्या साईडला असतं ते ना? हां, नाशिक पुन्हा. हां, बरोबर आहे. हां. बरोबर. हां, हां. बरं, ठीक आहे. लग्नाचं आहे कोण तुमचं? मुलगा आहे लग्नाचा. मुलगा आहे का? हां. आणि तो कितीमधला आहे? 1998. 1/4/1998. 98 मधला आहे. लहान आहे. ओके. हां, होईल. आणि जात कुठली आहे? फुलमाळी. फुलमाळी, माळी समाज. हो, हो. बरं. माळी समाजमध्ये का अजून पोट जाती आहेत का? आहे, भरपूर आहे. होय का? हां, 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 हां. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालेल. बरं, ठीक आहे. मला हे सांगा, तो काय शिक्षण झालं त्याचं? डिप्लोमा झाला मेकॅनिकल इंजिनियर. अरे वाह! आणि काय करतो आता? आता सध्या आहे ना कांद्याचा व्यवसाय करतो, व्यापार. हो, चांगलं आहे की. आणि उत्पन्न किती असेल? आता साधारणतः आहे ना, तुम्हाला सांगतो, तो 4 वर्षापासून करतोय. हो. तर साधारणतः आम्ही येवल्याला आहे ना 30 लाखाचा फ्लॅट घेतला. वॉव! प्लॉट. छान, 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 छान. हां. खरंच. आणि बिझनेस. त्याचं प्रॉफिट आहे एवढं. हो, हो. नाही, बिझनेसमध्ये आहे पैसा. हो. मला. हो. आणि एवढं शिकून करणार होता काय नाही तर कुठेतरी नाही, हां. एवढे पैसे मिळवणं सोपं नाही ना. खरं आहे ते. हो. छान, छान. चांगली गोष्ट. साधारणतः 20-25 हजार रुपये महिना मिळाला असं किती कमावले असते. होय तर. लिमिटेड आहे हो. असं. पण हे मुलींना सांगणार कोण? हा ना, ते तर अवघड समस्या आहे ना. होय तर. बरं, बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे. चांगली गोष्ट. मला ऐकायला बरं वाटलं. हा, हा. ठीक आहे, चालेल. आणि हे सांगा, त्याचं काय लग्न पहिलं झालंच नव्हतं, विषयच नाही ना? नाही, नाही, नाही. 98 म्हणजे आता नाही, कळतं. पण तरी पण आपलं फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं. हो, हो. बरं. आणि आता तुम्ही जिथे फ्लॅट घेतलाय तुम्ही, फ्लॅटमध्ये प्लॉट आहे, रिकामी जागा आहे 15 गुंठे. हां, हां, हां. हां, जागा घेतली आहे? हो, हो. रिकामी जागा आहे 15 गुंठे. हां, हां. येवल्यात म्हणजे शहरात आहे. हां, हां. आणि तिथे बांधकाम नाही केलं? प्लॉटिंगचं क्षेत्र आहे थोडक्यात असं. बांधकाम नाही केलात? नाही, नाही. प्लॉटिंगचं आहे ना. होय काय? हां, मी ऐकण्यात माझी मिस्टेक झाली. बरं, असं काय नाही. ते कराल, ते काय मोठं काय नाही आहे त्याच्यामध्ये. एवढं सगळं केलं म्हणजे उद्या माल बनवणार तुम्ही त्याच्यामध्ये. हो, हो. बरं, माल ठीक. आता बनवतोय आम्ही सध्या. म्हणजे हां. जी आमची जागा आहे ना, हां, हां, तिथं हां. आम्ही सध्या मोकळच ठेवलेलं आहे. पण जिथं आता सध्या काम चालू आहे ना आमचं, ते गावात आहे दुसऱ्या जागेच्यात. हां, 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 हां. असं. बरं, 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 बरं. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आणि आता तुम्ही एकत्र कोण कोण राहता? आई वडील आम्ही दोघं, त्याचे आई वडील आणि तो, आणि एक मुलगी इथं आम्हाला, बहीण आहे त्याचीवाली. हां, तिचं लग्न नाही आलंय? नाही, नाही. लहान आहे? ते करायचं. लहान नाही, आता आहे ती 20 झाली ती पण. हो, झालं लग्नाची. हां, हां, हां. बरं. एकदा मुलाचं करून घेऊ, मग मुलीचं करू. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. हो, बरोबर. ठीक आहे, चालेल. आणि ओके. आई वडील आहात. तुम्ही काय करायचं? मी पूर्वी टेलर काम करत होतो, हां. पण आता सध्या काय करत नाही. नाही, ठीक आहे. मुलगा कमवतोय ना. हो, मुलगा तुम्ही कामाला मुलाचे वडील? आहे ना, अंगणवाडी सेविका आहे. आई सेविका आहे. हां, अंगणवाडी. ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. हां, येवल्याजवळ 4 किलोमीटर 10 किलोमीटर गाव आहे अंदरसूल म्हणून, तिथं आम्ही राहतो. हां, 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 हां. आणि ठीक आहे. तिथं सर्व्हिस पण तिथंच गावातच. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालेल. आणि हे 4 जणांचं तुमचं कुटुंब आहे? हो, 4 जण. बरं. आणि चालेल, ठीक आहे. छान वाटलं मला. अपेक्षा काय तुमच्या? अपेक्षा काय नाही, सर्वसाधारणतः 12वी असलेली मुलगी असावी, घर सांभाळणारी असावी, आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणारी नसावी. मोठं फॅड चाललंय. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. नाही, हे खरं आहे. हां, आणि आम्हाला आजच्या घटना. येवला तालुका, नांदगाव तालुका या नाशिक जिल्ह्यात थोडक्यात. बरं. हां, त्या म्हणजे नाशिक पट्ट्यातलीच पाहिजे. हो, नाशिक पट्ट्यातलीच पाहिजे. ठीक. सर्वसाधारण आपल्याला काय लय हाय पाहिजे असं काही नाही. हां. आणि जात कुठली असावी? जात आमचीच असावी, माळीच असावी. माळीच असावी ना? ठीक आहे, ठीक आहे. माळीच असावी. हां, हां, हां. बरं. आणि ठीक आहे. तिच्याकडून काय अपेक्षा, मुलीकडून? नाही, काय नाही. तर काम केलं, काही तिला काही येत असेल, तिची जॉब काही करत करू शकते, ती काही अडचण नाही आपल्याला. गरीब चालेल. शिक्षण जर चांगलं असेल तर आपल्या इथं ओळखी पाळखी भरपूर आहे. इथं आपण काही सर्व्हिसला लावू शकतो, करू शकतो, काही करू शकतो. बरोबर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. राहत होती, रोडची जागा आहे गावामध्ये, गाव आमचं रस्त्यावरच आहे. हां, 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 हां. तिथं काही व्यवसाय सुद्धा करता येऊ शकतो, तिची इच्छा असली तर. बरोबर. ठीक आहे, चालेल. आणि ठीक आहे, चालेल. बरं. आणि आता हे जमीन वगैरे घेतली, लोन बिन काय? नाही, काही लोन नाही. सगळं नील आहे? हो. ठीक आहे. चालेल. बरं वाटलं. आणि ठीक आहे, चालेल. तुमचा जरा नंबर सांगाल, संपर्क क्रमांक?
हाच आहे ना, आता तुम्हाला दिला तो अं, 82 किती 84 92 84 78 78 41 41 58. 58. मागून एक नाही होता. तुम्ही मुलाचे वडील. हो हो वडील. हा व्हॉट्सअप नंबर आहे का? हा व्हॉट्सअप नंबर आहे हा. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चालेल. तुम्हाला रिपोर्ट मिळेल. मी जास्तीत जास्त मुलींपर्यंत हा मेसेज पोहोचवतो. आणि हो हो. हे बघा, लक्षात घ्या तुम्ही, फुलमाळी समाजाचे हे स्थळ आहे. आणि इथे इथे हे हा जो मुलगा आहे तो इंजिनिअरिंग शिकला आहे आणि व्यवसाय करतो आहे. तुम्ही म्हणाल इंजिनिअरिंग का शिकला आहे आणि व्यवसाय करतो आहे, तर मुलींना शिक्षण पाहिजे असतं ना. मग तो शिक्षण पण आहे त्याचं आणि व्यवसायसुद्धा करतो आहे. जर तो नोकरी केला असता त्याने तर तो मर्यादित कमाई झाली असती. म्हणजे बघा, शिकून व्यवसाय करावा लागतो. तर मित्रांनो, शिक्षणात वेळ किती जातो आहे बघा. व्यवसाय करा, व्यवसाय महत्त्वाचा आहे. कारण आज या मुलाने व्यवसाय करून 30 लाखाचा प्लॉट विकत घेतला आहे. उद्या तो तिथे मोठा राजवाडा बांधणार तिथे. साहजिक आहे, कारण तो माणूस एवढं कमाई करतो व्यवसायातून. कारण कसं, जर नोकरी केलं असतं त्याने तर ते हे स्वप्न राहिलं असतं, त्याने नाही पूर्ण केलं असतं. आज म्हणजे वडील जे टेलरिंग काम करायचे त्यांना हातभार तो लावतो आहे आणि वडिलांनी टेलरिंग काम बंद केलं आहे. हे म्हणजे सॅल्यूट मारण्यासारखं आहे. म्हणजे आपल्या आईवडिलांना तो सांभाळतो आहे. आई अंगणवाडी सेविका आहे, ती गव्हर्मेंट जॉब असल्यामुळे ती तिथे अजून करते काम. पण बहीण एक लग्नाची आहे, ते बहिणीचं पण चांगलं सोनं करणार तो, खात्री आहे. कारण एवढं सगळं मेहनत करतो आहे आपल्या कुटुंबासाठी. 4 जणांचं कुटुंब आहे यांचं आणि माळी समाजाचं कुटुंब आहे. मित्रांनो, माळी समाज जर